गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवानी या सृष्टीची उत्पत्ती केली असं म्हटलं जातं। या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे घरातील सर्वांनी या दिवशी सूर्य उदयापूर्वी उठायचं आहे आणि स्नान सुद्धा सूर्य उदयापूर्वीच करायचं आहे। या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा पंचगव्य अंगाला लावून किंवा उटणे अंगाला लावून स्नान करायचं आहे। त्यानंतर दार स्वच्छ करून उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर गुढी उभारायची आहे। गुढी सकाळी सूर्य उदयाच्या वेळी उभारावी। यावेळी शक्य झालं नाही तर जोपर्यंत कोवळं ऊन असतं तोपर्यंत गुढी उभारावी, कारण सूर्याच्या किरणामधून ज्या प्रजापती लहरी निघत असतात, जी सात्विक ऊर्जा निघत असते आणि जमिनीमधून ज्या सात्विक लहरी प्रजापती ऊर्जा निघत असतात, त्या जो तांब्याचा कलश असतो जो आपण गुढीवर उलटा करून ठेवलेला आहे तो खेचून घेत असतो। त्यामुळे गुढी ही सकाळी सूर्य उदयाच्या वेळी उभारावी आणि गुढी ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये उतरवायची असते। खूप लवकर सुद्धा नाही आणि खूप उशिरा अंधार पडल्यानंतर सुद्धा नाही। प्रदोष काळात गुढी उतरवायची आहे। गुढी उतरवताना आणि गुढी उभारताना आपल्याला ओम ब्रह्मध्वजाय नमः, ओम ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे।